नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण ना डब्यासाठी 4 वेगवेगळ्या प्रकारचे भात कसे बनवायचे ते बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण बनवतो सोया चंक्सचा पुलाव। सोया चंक्सचा कधी कधी फार उग्र वास येतो, तो आवडत नाही। मग तो उग्र वास किंवा त्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी काय करायचं, पाणी उकळून घ्यायचं, गॅस बंद करायचं, त्यामध्ये मीठ घालायचं आणि मग सोया चंक्स घालून घ्यायचे। जितके तुम्हाला चंक्स हवे तितके घाला। साधारण या प्रमाणात मी पाव कप सोया चंक्स घेतलेत आणि 10 मिनिटं त्या पाण्यात ते मुरू देत। ते मिश्रण हलकं थंड झालं की जितकं शक्य असेल तितकं त्यातलं पाणी निथळून काढा, पिळून काढा हाताने। पूर्ण सुके सुके ते सोया चंक्स झाले पाहिजे। पुढची स्टेप त्यातला उग्रपणा 100% जाण्यासाठी इथे 1 चमचाभर तव्यात तेल गरम केलेलं आहे। हे शिजवलेले आणि पाणी निथळलेले सोया चंक्स या तेलामध्ये परतून घ्यायचे। एक 5 ते 6 मिनिटं छान असे सुके सुके होईपर्यंत परतायचे। यामुळे त्या चंक्सला चवही खूप छान लागते आणि ॲट द सेम टाईम त्याचा उग्रपणा पूर्ण निघून जातो। आता या स्टेजला यामध्ये घालूयात 1 चमचाभर दही। दही नाही घातलं तरी चालेल, पण बाकी मसाले जरूर घाला। लाल तिखट, थोडा गरम मसाला, धनेपूड, चवीपुरतं मीठ त्या दह्यावरच घालायचं आणि कोथिंबीर। आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं। दही यासाठी घातलं की दह्याचा छान तो एक आंबटपणा त्या सोया चंक्सला लागतो आणि हे जे मसाले घातलेत ना तेही करपत नाही, पण आंबटपणा अजिबात उतरत नाही। हे काढूया एका प्लेटमध्ये। तर त्याच तव्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं। यामध्ये घालायचं जिरं। जिरं छानपैकी फुललं पाहिजे। तमालपत्र घालायचं। हवा असेल तर खडा मसाला पण घालू शकता। थोडासा कांदा। कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। सो हे 1 सर्विंग साईजचं मी करते। पाव चमचा आलं लसूण पेस्ट आणि हे परतून घेऊया। म्हणजे 1 डबा भरेल इतकाच पुलाव आपण आज करतो सिंगल सर्विंग साईजमध्ये। आता कांदा टोमॅटो छान परतून झालाय। यामध्ये अगदी थोडंसं मीठ, म्हणजे कांदा टोमॅटोला चव लागेल इतपतच। आणि यामध्ये घालूयात आता शिजवलेला भात। आता मसाले मी आधी का नाही घातले कांदा टोमॅटोच सांगते। आधी जर मसाले घातले ना तर भातामध्ये त्याचा रंग उतरत नाही, त्यामुळे भातावर मसाले टाकायचे, मग ते परतायचं, म्हणजे भातालाही छान रंग लागतो। लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, मीठ। भात शिजताना पण मी मीठ घातलंय, त्यामुळे थोडंसं बेताने मीठ घालायचं। आता हे छान परतून घ्यायचं। आहा, आता इथे मस्तपैकी हा पुलाव परतून झालेला आहे। आता यावर घालायचे हे सोया चंक्स जे आपण मस्त परतून घेतलेले आहेत। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे यामध्ये मिसळून घेऊयात। वाह, कमाल, बहारदार दिसतो हा पुलाव। आता हा आपला सोया चंक्स पुलाव देखील बनवून आहे तयार। आता हा खायचा कशासोबत? काय करायचं, बीटाची कोशिंबीर करायची, म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतं कॉम्बिनेशन। हा रायता बनवण्यासाठी काय करायचं, दही घ्यायचं, त्यामध्ये लाल तिखट घालायचं, चाट मसाला घालायचा चवीपुरतं काळं मीठ घालायचं आणि साधं मीठ। छान एकजीव हे दही करायचं। मग त्यामध्ये घालायचं किसलेलं बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर तयार घालायची। आहा, काय दिसतं भारी। आणि मग हे छान एकजीव करून घ्यायचं। आता त्यावर खमंग फोडणी पण बसली पाहिजे की नाही। मग फोडणी करता तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान फुटली की त्यामध्ये घालायचं जिरं। जिरंही छान फुललं की मग त्यामध्ये घालायचं हिंग आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता। आणि अशी ही तयार झालेली खमंग चुरचुरीत फोडणी बीटच्या मिश्रणावर घालायची आणि सोया चंक्स पुलावसोबत आपला बीटचा पण रायता फटाफट बनवून तयार होतं। सोया चंक्स पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप सोया चंक्स, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा दही, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, 1 तमालपत्र, 1 कांदा, अर्धा टोमॅटो,
पाव चमचा आलं लसूण पेस्ट, 1 कप शिजलेला भात, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणेपूड, मीठ. सगळ्यात आधी मीठ घातलेल्या गरम पाण्यात सोया चंक्स 10 मिनिटं भिजवून घ्यायचे. आता पाणी निथळून घेतलेले सोया चंक्स तेलात परतायचे. त्यात दही, तिखट, गरम मसाला, धणेपूड, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण एकत्र करायचं. आता जिऱ्याची फोडणी करायची आणि त्यात तमालपत्र घालून कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आणि आता त्यात टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि भात घालायचा. त्यावर तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे सगळं परतून घेत यावर सोया चंक्स घालायचे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाला आपला सोया चंक्स पुलाव तयार. बीट रायता करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, काळं मीठ, किसलेलं बीट, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, चवीनुसार मीठ. दह्यात तिखट, चाट मसाला, काळं मीठ, चवीप्रमाणे मीठ घालत त्यात किसलेलं बीट आणि कोथिंबीर घालायची. हे एकत्र मिसळून त्यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाला आपला बीटाचा रायता तयार. आता बनवूयात पौष्टिक असा पालक पुलाव. आता तेल गरम केलंय, यामध्ये सगळ्यात आधी घालूयात काजू आणि छान खरपूस होईपर्यंत काजू तळून घ्यायचे. तळलेला काजू देखील आपण काढूयात. आता याच तव्यात फोडणी घालायची. त्यासाठी सगळ्यात आधी घालूयात जिरं. आता हे पुलावचे प्रकार बनवताना ना जाणीवपूर्वक मी यामध्ये खडा मसाला वापरायचं टाळते, कारण एकतर ऑफिसची गडबड असते, धांदल असते, पटापट जेवण उरकायचं असतं. आता ते करत असताना कुठे खडा मसाला शोधा, तो बाजूला काढा, दाताखाली आले की चिडचिड होते. ते सगळं टाळण्यासाठी आणि तुमच्या सोयीसाठी खडा मसाला वापरत नाही मी. तुम्हाला हवा असेल तर नक्की घाला. सोनेरी रंगावर अर्थातच कांदा परतून घेऊया. चला, कांदा छान परतत आला की यामध्ये घालूयात अगदी थोडंसं ठेचलेला लसूण, गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट. हेही छान परतून घ्यायचं. आता या मिश्रणामध्ये आपण घालतो पालक प्युरी. पालक प्युरी बनवण्यासाठी काय केलं, पालक सगळ्यात आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला. एका कढईमध्ये अगदी 3-4 चमचे पाणी, त्यात 1 लसणाची पाकळी, हिरवी मिरची पुरेशी होते, पालकाची पानं घालायची. 5 मिनिटं फक्त छान तो पालक शिजवून घ्यायचा. पालक छान शिजला, तो थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तो शिजलेला पालक घालायचा. आता ज्या पाण्यात आपण पालक शिजवलं आहे ना, ते पाणी तरी कशाला टाकून द्यायचं, गाळणी घ्यायची, ते पाणी त्यामध्ये घालायचं आणि मग मिक्सरमध्ये डुर करून त्याची छान अशी प्युरी करायची. मस्त अशी हिरवी कच्च पालकची प्युरी तयार होते. आता ही प्युरी या तयार मसाल्यामध्ये घालूयात. कमाल बहारदार दिसते आणि एक 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्या. आता ही पालकाची प्युरी देखील आहे ना, तुम्ही 1 दिवस आधी रात्री तयार करून ठेवू शकता. तर हलकीशी दाटसर करूयात ही प्युरी. पालक बघा छान शिजत आलेला आहे. आता हा मका घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण ते दिसतंय कमाल म्हणून मग मी घालते. हा ताजा मका आहे, स्वीटकॉर्न ज्याला म्हणतात, कणीसचं येतं त्यातला, बॉईल केलेला आहे, त्यामुळे तो घातला आहे तसा. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. आता पालक आहे ज्यामध्ये लोहतत्व भरपूर प्रमाणात असतं आणि ते शरीरात छान ॲब्झॉर्ब व्हावं यासाठी थोडंसं लिंबाचा रस. आणि आता यावर घालूया आपला शिजवलेला भात. भात शिजवताना मीठ घातलं आहे, त्यामुळे आता परत घालायची अजिबात गरज नाही. हा 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घेऊया. पालक पुलाव इथे आपला बनवून तयार झालेला आहे. कमाल दिसतोय. याच्यासोबत कोशिंबीर कुठली. आता हा रसरशीत पालक पुलाव आहे, तर कोशिंबीर आपण आपली खमंग करूयात, म्हणजेच खमंग काकडी. यासाठी काय करायचं, काकडी घ्यायची, चोचवून घ्यायची किंवा बारीक चिरून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, साखर घालायची, त्यानंतर त्यामध्ये घालायचं ओल्या नारळाचं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे छान मिसळून झालं की फोडणी द्यायची. फोडणी करता तेल गरम करायचं,
तेलामध्ये घालायची मस्त मोहरी. मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये जाईल जिरं. जिरंही छान फुललं की मग हिंग आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता. फोडणी छान मिसळून घ्यायची आणि ही चुरचुरीत फोडणी जाईल आपल्या खमंग काकडीवर. हिरवा पालक पुलाव आहे तर त्याच्यासोबत ही अशी थोडीशी पांढरट खमंग काकडी डब्यात दिसताना कॉम्बिनेशन भारी दिसतं. पालक पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 6 ते 7 काजू, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा कप पाणी, 1 हिरवी मिरची, अर्धा जुडी पालक, स्वीट कॉर्न, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, 1 कप शिजलेला भात. काजू तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. त्यात लसूण, गरम मसाला, धणेपूड, तिखट परतून घालायचे. आता पालक प्युरीसाठी गरम पाण्यात लसूण, मिरची आणि पालक घालून एकत्रित शिजवून घ्यायचा आणि मिक्सर मधून फिरवून घेत त्याची प्युरी करायची आणि तयार मसाल्यात घालायची. आता शिजवून घेत यात मका, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालून यावर शिजवलेला भात घालायचा आणि परतून घ्यायचा. झाला आपला पालक पुलाव तयार. खमंग काकडी करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेली काकडी, हिरवी मिरची, साखर, खवलेलं ओलं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. काकडीची खमंग कोशिंबीर करण्यासाठी चिरलेल्या काकडीत मिरची, साखर, ओल्या नारळाचा चव, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली काकडीची खमंग कोशिंबीर तयार. आता करूयात साधा सुटसुटीत सोप्पा तवा पनीर पुलाव. यासाठी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊया. कांदा छानपैकी परतून झाला की यामध्ये घालूयात थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो, स्वीट कॉर्न, ताजा मका. आता हे 2-3 मिनिटं एकत्र एकजीव करून घेऊया. आता हे छान परतून झालं की थोडीशी ढोबळी मिरची नंतर घालायची. खूप ओव्हरकुक करायची नाही. त्याचा जो क्रंच आहे ना तो तवा पुलावला खूप छान लागतो चवीला. थोडीशी अगदी पाव चमचा आलं लसूण पेस्ट परतून घेऊया भाज्यांसोबत. त्या भाज्यांना थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं चवीपुरतं. मसाला नाही घालणार, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आणि आता यामध्ये घालूया पनीर. आता पनीरवर थोडेसे मसाले घालूयात म्हणजे पनीरला मसाले छान कोट होतील. लाल तिखट, धनेपूड आणि पावभाजीचा मसाला, थोडंसं मीठ. काय होतं भाज्यांमध्ये जर आपण हे टाकलं ना मसाले तर भाज्यांचा जो रंग आहे ना तो पूर्ण बदलला जातो. आता यामध्ये घालूयात हा शिजवलेला मोकळा भात आणि या भातावर आपण मसाले घालूयात. ज्यामध्ये आहे हा पावभाजीचा मसाला, लाल तिखट आणि थोडंसं मीठ. भात शिजवताना मीठ घातलं त्यामुळे मीठ बेताने घाला आणि कोथिंबीर. चला आता हे करूयात एकजीव. बघा आता भाज्यांचा रंग बहारदार दिसतोय. आता हा आपला तवा पनीर पुलाव पण बनवून तयार आहे. याच्यात आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या ठासून ठासून घालू शकता. तर तवा पुलावसोबत सगळ्यात बेस्ट जातं ते म्हणजे क्रीमी बुंदी रायता. आता हा क्रीमी झाला यासाठी काय करायचं, दही क्रीमी झालं पाहिजे ना. नुसतं चमच्याने फेटलं तर दही क्रीमी नाही होत. कसं होतं, एक गाळणी घ्यायची, त्याच्यात जेवढं हवं तेवढं दही घ्यायचं आणि चमच्याने ते छान गाळून घ्यायचं. म्हणजे क्विकली ते दही, फार वेळ नाही लागत, ते क्रीमी होऊनच खाली पडतं चाळणीतून. आता हे क्रीमी केलेल्या किंवा फेटलेल्या दह्यामध्ये आपण सगळे मसाले घालायचे. त्यामध्ये सगळ्यात आधी घालायचं लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ. त्या रायत्यामध्ये घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, हे छान मिसळून घ्यायचं. आता बुंदी कशी घालायची तर पाण्यामध्ये बुंदी एक 10-15 मिनिटं खारी बुंदी भिजण्यासाठी ठेवायची. बुंदी छान भिजली
की ती चमच्याने निथळून घ्यायची, पाणी घालायचं नाही आणि ही निथळलेली बुंदी त्या रायत्यामध्ये घालायचं, मिसळून घ्यायचं आणि हा मस्त क्रीमी रायता बनवून तयार होतो. हा रायता आदल्या दिवशी रात्री बनवून तयार करून ठेवू शकता. आता जर कोशिंबिरी तुम्हाला डब्यात न्यायची असतील तर दह्याच्या बेस असलेल्या, तर काय करायचं ना, काय होतं दह्याची चव बदलते दुपारी खाईपर्यंत. ती छान अशी थंडगार राहावी कोशिंबीर, यासाठी काय करायचं, डबीमध्ये भरायची आणि ही डबी फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीझरला ठेवायची. फ्रीझरला ठेवल्यामुळे त्या कोशिंबिरीचा होतो बर्फ आणि तुम्ही सकाळी ती कोशिंबीरची डबी काढून घेतली तर दुपारपर्यंत ती रूम टेम्परेचर आहे, ते अशीच थंडगार राहते, चव बदलत नाही आणि खायलाही बहारदार लागतं. तवा पनीर पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा जिरं, कांदा, टोमॅटो, स्वीट कॉर्न, ढोबळी मिरची, पाव चमचा आलं लसूण पेस्ट, 100 ग्रॅम पनीर, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, 1 कप शिजलेला भात, कोथिंबीर. जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतून घेत त्यात टोमॅटो, मका, ढोबळी मिरची, आलं लसूण पेस्ट, थोडंसं मीठ घालून एकत्र परतायचं. त्यात पनीर, धणेपूड, पावभाजी मसाला आणि मीठ घालून परतून त्यावर भात घालायचा. आता भातावर पावभाजी मसाला, तिखट आणि मीठ घालून परतून घेत त्यावर कोथिंबीर घालायची. झाला आपला डब्बा स्पेशल तवा पनीर पुलाव तयार. बुंदी रायता करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, काळं मीठ, साखर, मीठ, खारी बुंदी, कोथिंबीर. गाळून घेतलेल्या दह्यात तिखट, चाट मसाला, काळं मीठ, थोडीशी साखर, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर मिसळून घेत पाण्यात घालून निथळून घेतलेली बुंदी ह्या तयार केलेल्या दह्यात घालायची. झाला आपला क्रीमी बुंदी रायता तयार. आता पुढचा प्रकार तो म्हणजे दही बुत्ती किंवा दही भात. कमाल होतो, म्हणजे प्रवासासाठी तुम्हाला काही असं पोटभरीचं गोष्ट न्यायची असेल ना, दही भात परफेक्ट. या पद्धतीने तुम्ही करून बघा, अजिबात आंबट होत नाही आणि परफेक्ट बनतो. तर सगळ्यात आधी इथे 1 कप मी दही घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात साखर आणि चवीपुरतं मीठ. आता सगळे जिन्नस आपण यामध्ये नाही घालणार आहोत, स्टेप बाय स्टेप घालणार आहोत. आता हे दही छान फेटून घेऊयात. दही छान फेटून झालं की यामध्ये शिजवलेला भात घालायचा. आता हा आहे ना छान असा मऊ शिजवलेला भात आहे, मोकळा असा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे, पण शक्यतो दही भाताला असा मऊ शिजवलेला भात घालायचा. हा यामध्ये कालवून घ्यायचा. छान कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं दूध घालू शकता, पण गरज नाही आहे. तर यावर खमंग फोडणी घालायची. सगळ्यात आधी काजू तळून घेऊया. या दही भातावर हे तळलेले काजू कमाल लागतात. नाही घातले तरी चालतील, मला आवडतं म्हणून मी घालते. आता हे तळलेले काजू काढूयात एका डिशमध्ये. आता यामध्ये आपण घालूयात ही तळणीची मिरची. सांडगी मिरची देखील बनवलं जातं. ही नुसती अशी ना खरमंग खरपूस तळून घ्यायची. तेलात टाकली की लगेच काढायची. तळायची नसेल तर थोडं चमचाभर तेल लावा, सोळा आणि 1 मिनिटं मायक्रोवेव्ह करा. आता फोडणी. यामध्ये मोहरी, जिरं, फोडणी अशी ना खमंग बसली पाहिजे. हिंग आणि आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, हा फोडणीत घालायचा, म्हणजे मिरची बाधत नाही. आता सुकी लाल मिरची. गॅस बंद करते. कढीपत्ता. दही बुत्तीची फोडणी तयार आहे. आता ही खमंग अशी फोडणी घालायची आहे या दही भातावर. यामध्ये जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर. मिसळून घेऊयात आणि आता आपला हा दही बुत्ती किंवा दही भात पण बनवून तयार आहे. सेपरेट डबीमध्ये तुम्ही तळलेली मिरची आणि काजू घेऊन जा आणि त्याचबरोबर मिरगुंड असेल तर क्या बात आहे. तळलेले मिरगुंड चुरून त्यामध्ये मिरची तळून कमाल लागतं. तर असे होते आपले खमंग असे 4 भाताचे प्रकार, जे तुम्ही डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता. काय होतं, कधी कधी स्टमक अपसेट असतं, काही अतिसार झालेला असतो, तर तेव्हा हा दही बुत्ती किंवा भाताचा प्रकार प्रचंड छान आहे. आदल्या दिवशी देखील तुम्ही तयार करून घेऊन जाऊ शकता. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
दही भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1 कप शिजलेला भात, 1 ते 2 मोठे चमचे तेल, 10 ते 12 काजू, 2 सांडगी मिरच्या, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, आलं हिरव्या मिरचीची पेस्ट, 2 सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, दह्यात साखर, मीठ घालून दही फेटून घेत यात भात घालायचा. फोडणीसाठी आधी काजू तळायचे. आता सांडगी मिरची तळायची. जिरं, हिंग, आलं आणि मिरचीचा ठेचा, सुकी लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी भातावर घालायची. झाला आपला डब्बा स्पेशल खमंग दही भात तयार.